तेच आता तेच ज्यावेळेला मतदार जोरदार मतदान करतायत 1:30 वाजेपर्यंत 30% पार झालंय। मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत, त्यावेळेला हे आडवाटेपणा का, ही आडकाठी का, हा स्पीड ब्रेकर का, हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहे का, याला स्पीड ब्रेकर आहे का, त्याच्या मागचा हेतू काय, ते प्रेस का घेतायत, निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत। आणि हा झाला पहिला मुद्दा। आणि आता त्यांनी हे बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला लागतंय। त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी, ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो। अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे, ईमेल केलाय, काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं, मग पत्रकार परिषद घेतली आहे, वार्ताहर परिषद घेतली आहे। नाही, महाप्रचाराचा भाग आहे का? आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं। याचं कारण यातना हेतू आरोप आमच्यावर होतोय, देवेंद्रजींचं नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय, अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती। मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे। आणि मी तुम्हाला सांगतो कसं कसं। पहिल्यांदा यांनी आरोप केला दोन्ही ठाकरे बंधूंनी की मतचोरी झाली, मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली, मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरीनंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सीनी कंपन्या यामध्ये चोरी झाली। तेवढ्यावर थांबले नाही, मग दुबार मतदारी चोरी झाली, हा आरोप केला। तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान यंत्रात चोरी आहे सांगितलं, तेवढ्यावर थांबले नाहीत, मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं, मग तेवढ्यावर थांबले नाहीत, मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं, मग तेवढ्यावर थांबले नाहीत, प्रचार करण्याच्या नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं, मग तेवढ्यावरही थांबले नाहीत, मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं, मग तेवढ्यावर थांबले नाहीत, आता शाईवर चोरी आहे सांगितलं। अहो बाबांनो, या एवढ्या चोऱ्या नाहीत, हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे। मी थेट सांगतोय, हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे।